हे आपण असं साठ लावून घ्यायचं. फारच मस्त. तर ह्याला वरून आपण थोडीशी भुरभुर येणार आहोत कॉर्नफ्लॉवर. पूर्वी तांदळाची पिठी घालायची, ह्याच्यावर आपण हे दुसरं घालणार आहोत. ह्याला अशी बोटं टाकायची. बर. म्हणजे ह्यातलं सारण आतमध्ये लागलं पाहिजे. ह्याला तसंच आपण पुन्हा. आता ही तिसरी. तोंडात टाकल्यावर कानोला विरघळला पाहिजे. हल्ली लोक मैद्याचे करतात, ते खारी बिस्किट सारखे होतात, पण जे तोंडात विरघळत नाही ते कुरकुरीत लागतात. असा फरक होतो. ह्याच्यावर आपण परत टाकणार आहोत आणि ह्याची गुंडाळी वळणार आहोत. बर. आणि ह्या एक पेल्याचे साधारणतः 15 होतात. कमाल. कानोले. आणि विकतचा 70 रुपयाला एक मिळतो. आता ह्याचे जे करायचे ते बरोबर सगळे सारखे आले पाहिजे. बोट्या. आम्ही लाट्या म्हणतो. लाट्या. आणि ह्याचं पागोटं वळायचं म्हणतात. मस्त. याला पागोटं वळणं. हे थंड ह्याच्या खाली ठेवायचं. फारच छान. खिम्याचा कानोला जो आपण करतोय सारण तयार आहे. आणि आता पारी पण आपण आता लागणार आहोत. तेल तापत ठेवूया. तर तेल तापत. तेल आपल्याला भरपूर लागणार आहे, कारण तो बुडला पाहिजे आणि त्याच्यावर असं तेल ओतलं गेलं पाहिजे. छान तळून होण्यासाठी. हा. पुरी लाटून घेणार आहोत. आपण जे लेअरिंग करून घेतलेल्या होत्या. हा, त्याचं हे आहे. हे खाली चिटकून आहे ना, हो, म्हणून प्लॅस्टिकवर लाटायचं असतं. बरं मला एक विचारायचंय. आता तुम्ही मगाशी सोड्याची खिचडी केली नॉन व्हेज वाल्यांसाठी, CKP. मी आपला बिचारा प्युअर व्हेज आहे. मी काही खात नाही, म्हणजे नॉनव्हेज खात नाही. आताही जो कानोले आपण करतोय ते आहेत खिम्याचे. मला काय उपाशी ठेवणार आहात का तुम्ही? नाही, आपण व्हेज सुद्धा करू शकतो. मग ह्याच्यात पर्याय काय? व्हेजचं मी करून आणलेलं आहे सारण. अच्छा, हे इथं ठेवलंय ते व्हेजचं आहे का? त्यात आपण सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. पनीर घ्यायचंय, आलं लसणाचे तुकडे घ्यायचे, काळी मिरी घ्यायची आहे, धणे जिरे पावडर घ्यायचे आणि थोडंसं बटरमध्ये सॅटोकर म्हणजे जराशे परतून घ्यायचे. व्हेजिटेबल खिमा आहे. व्हेजिटेबल नाही. एक मिनिट. ही अशी ठेवायची आणि मग भरायची. आता भरतानाही एक मिनिट, त्याचं एक शास्त्र आहे. भरताना हा असा भरायचा. म्हणजे चिकटवायची जागा सुद्धा कायम राहिली पाहिजे. हा, असं करून दाबून घ्यायचं. हे बोट लावायचं नाही. कानोले हे शुभ कार्याला असतात आणि हे बोट आपण पितरांना वापरतो, म्हणून हे बोट लावायचं नाही. जे तुम्ही सारण घेणार ते असं दाबून घ्यायचं. मग ह्याला आपण दूध पाणी लावणार. वा वा वा, अगदी कला कुसरीने तब्येतीत तुमचं काम चालू आहे बरं का. आता कातणीने हा कापून घ्यायचा. मस्त. आणि मग ते तळायचे. हा सोडला. नाव घालायचं त्याला. हा, तेल जरा तापलं, एवढं नाही तापू दे. तुम्ही थोडं सावकाश करा. वा वा वा, किती सुंदर त्याला आकार आलाय. फारच अमेझिंग. एक व्हेज आणि एक नॉन व्हेज झालं की तुम्ही पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. खिम्याचा कानोला आज आपल्यासाठी सुषमा देशपांडे काकू करतायत. खिमा कानोले. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 1 ते 1.5 तास. 7 ते 8 कानोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तूप आणि दुधात 5 तास भिजवून नंतर बारीक कुटून हळद घातलेल्या रव्याचे कणिक, कॉर्नफ्लोअर 2 चमचे, चिकन खिमा 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार, तूप, कॉर्नफ्लोअर पेस्ट, दूध, पाणी मिश्रण अर्धी वाटी, लाल तिखट 1 चमचा, हळद पाऊण चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, मीठ चवीनुसार, गरम मसाला अर्धा चमचा. व्हेज खिमासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला फ्लॉवर, बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेलं पनीर, काळी मिरी 5 ते 6, बटर 1 चमचा, आलं लसणाचे तुकडे 7 ते 8, धणे जिरे पूड अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये खिमा घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या.
एका कढईत थोडं तेल घाला. तेल गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात खिमा घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. तयार खिमा बाउलमध्ये काढून घ्या आणि थंड करून घ्या. आता तूप आणि दुधात 5 तास भिजवून नंतर बारीक कुटून हळद घातलेल्या रव्याच्या कणकेचे 3 गोळे करून पाऱ्या थोड्या जाडसर लाटून घ्या. आता एका पारीला तूप कॉर्नफ्लोअरचं मिश्रण लावून वरून थोडा कॉर्नफ्लोअर भुरभुरा. त्यावर दुसरी पारी लावून चिकटवून घ्या. पुन्हा त्या पारीला तूप कॉर्नफ्लोअरचे मिश्रण लावून कॉर्नफ्लोअर भुरभुरा आणि तिसरी पारी लावून चिकटवून घ्या. शेवटी तिसऱ्या पारीला तूप कॉर्नफ्लोअरचं मिश्रण लावून कॉर्नफ्लोअर भुरभुरून गुंडाळी करून लांब करून घ्या. आता त्याचे छोटे तुकडे करून घ्या. आता त्या तुकड्यांचे पागोटे वळून घ्या. आता पागोटे लाटून घ्या. त्यात तयार केलेले व्हेज खिम्याचे मिश्रण भरा. पारीच्या कडेला दूध आणि पाणी याचे मिश्रण लावून बंद करून घ्या आणि कातणीने आकार द्या. तसेच दुसऱ्या पारीमध्ये चिकन खिमा भरून कानोल तयार करा. गरम तेलात तळून घ्या. गरमागरम खिमा कानोले खाण्यासाठी तयार. खिम्याचा कानवला कमाल कमाल कमाल, फार छान. व्हेज वाल्यांसाठी इकडे झाकून ठेवलाय, नॉन व्हेज वाल्यांसाठी खिम्याचा केलाय, व्हेज वाल्यांसाठी भाज्यांचा खिमा करून पनीर घालून त्याचा केलाय. अमेझिंग. सुषमा काकू, मला फार छान वाटलं. मी आत्ता म्हणालो तसं तुमच्या संपूर्ण स्वयंपाकघराच्या वावरामध्ये तुमची शिस्त आहे, तुमचा उत्साह आहे, तुमची पॉझिटिव्हिटी आहे आणि हीच असते प्रत्येक घरातल्या आपल्या आपल्या आईची, आपल्या आपल्या बायकोच्या हातची चव, हो की नाही? घरचीच चव महत्वाची. तुमच्या घरी असं जर शिस्तीत कुणी करणार असेल तर ती चव आमच्यापर्यंत पोहोचवा. खाली नंबर आहे, त्याच्यावरती संपर्क करा. पहिला केला तुम्ही आपला सोड्याची खिचडी आणि आता हे खिम्याचे कानवले. आपण हे दोन्ही पदार्थ फस्त करूया. सोड्याची खिचडी तुम्ही खा, मी व्हेज कानवला जो माझ्यासाठी तुम्ही केलाय तो खाऊन बघतो. कमाल झालाय, मस्त. अप्रतिम. तुम्हाला कशी वाटली सोड्याची खिचडी? मस्तच. माझ्या हातची मला मस्तच. मी तेच म्हणणार होतो, स्वतःला किती मार्क द्याल? नाही, मला इतरांनी द्यायला पाहिजे. मी कारण माझेच तारीफ मी केलं म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढली ना. पण फार छान. तुम्ही तारीफ करण्यासारख्याच आहात आणि तुम्ही आज इथे आलात, आम्हाला फार छान वाटलं. पण आम्हाला अजून एक गिफ्ट हॅम्पर द्यायचंय. तर माझी विनंती आहे सुषमा काकू, टेबलच्या या बाजूला या प्लीज. आता खरं सांगा, तुम्हाला आज या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं? आनंद झाला. तुम्हाला स्वयंपाक करताना समाधान मिळालं का? जरूर. मजा आली ना? मजा आली. गप्पा मारायला मजा आली. चला मग आम्ही एक काम करतो, तुम्हाला या कार्यक्रमाची झी मराठीची आणि आमची आठवण राहावी, त्यामुळे झी मराठीच्या आम्ही सारे खवय्ये कुटुंबाकडनं तुमच्यासाठी एक गिफ्ट द्या. चला खवय्यांनो, आजच्या भागापुरता करतो टाटा. उद्याच्या भागात आवर्जून भेटा, कारण याच नवीन वेळी आपल्या पारंपरिक आणि घरातल्या चवी आपल्याला अनुभवायच्या आहेत. आता लज्जत वाढणार जिभेची, कारण चव असणार आपल्या घरची. पाहत राहा आपला चविष्ट कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, घरची चव. बाय, नमस्कार.